नमस्कार. मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण तालुका, सिडको अखत्यारीतील हाऊसिंग सोसायटीचा फेडरेशनचा अध्यक्ष. आपण मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये बंगलो टाईपच्या सोसायट्यांचं जे काही 5-6 टाईपच्या NOCs म्हणा किंवा निरनिराळे ट्रान्सफरच्या ऑर्डर्स, अंतिम ऑर्डर्स हे सगळं बंद 2016 पासून बंद केल्याचं आपण ऐकलेलं आहे. मग आता हे नेमकं किती दिवस बंद होतं आणि आता चालू झालेलं आहे का, हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर या 7-8 वर्षात आमच्या फेडरेशनद्वारा त्याचा पाठपुरावा केला गेला. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा हे प्रकरण का बंद आहे, मग या लोकांनी काय करायचं अशी विचारणा केली. त्यावर सिडकोनी सुद्धा काही निर्णय घेतलेले आहेत. तर साधारण 12,770 ठराव क्रमांक, या ठरावानुसार दिनांक 14/9/2023 ला सिडको महामंडळानं त्यांच्या संचालक मंडळाच्या बोर्ड मीटिंगमध्ये एक निर्णय घेतला की हे जे बंद कामं आहेत, बंगलो आणि रो हाऊस टाईपमध्ये जे बहुमजली इमारती बांधल्या, की त्यांच्यासाठी आता हे चालू करण्यासाठी काय करायचं याच्यावर त्यांनी विचार करून मी म्हटल्यासारखं त्या ठरावाद्वारे एक अभय योजना ज्याला आपण ॲम्नेस्टी स्कीम म्हणून ओळखतो, तर ही अभय योजना चालू करण्याचा निर्णय घेतला. आता कुठलीही अभय योजना जर म्हटली तर एखादी चूक झालेली असेल किंवा दंड वगैरे लागला असेल तर त्याच्यात सवलत देण्यासाठी अभय योजना असते. परंतु ही जगावेगळी अभय योजना सिडकोनं निर्णय घेतला आणि 2 फेब्रुवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 या एका वर्षाच्या कालावधीसाठी ही ॲम्नेस्टी स्कीम राबवली होती. ॲम्नेस्टी स्कीमचा निर्णय घेतला, परंतु तो केवळ नवीन पनवेलच्या ऑफिसला एक बोर्ड लावण्यापुरता आणि 2-3 पेपर्समध्ये जाहिराती देऊन की बाबा अभय योजना चालू झालेली आहे, तेवढ्यावर ते शांत राहिले. त्यामुळे पूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही माहिती घेतली असता असं निदर्शनास आलं की मी जे सातत्याने म्हणतो की साधारण 450-500 सोसायट्या या सगळ्या सेक्टर्समध्ये आहेत, त्यापैकी फक्त 6 सोसायट्यांचा प्रस्ताव सिडकोकडे आलेला होता या ॲम्नेस्टी स्कीमचा फायदा नाहीये पण घेण्यासाठी. पण त्यातलेही केवळ 2 प्रस्ताव उपव्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्याकडे मंजुरीसाठी गेले. तेही अद्याप आलेले नाहीयेत. मग या वर्षभराच्या कालावधीत 450-500 सोसायट्यांपैकी फक्त 6 प्रस्ताव आले, त्याचं काही झालं नाही. त्यानंतर ती योजना बंद केली. परंतु पुन्हा आता मध्येच 14 जुलै 2025 ते 11 ऑक्टोबर 2025 या 90 दिवसासाठी त्या असलेल्याच अभय योजनेला त्यांनी मुदतवाढ दिली. आता या अभय योजनेमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. की अभय योजनेचा विस्ताराने माहिती किंवा त्यांची जी पुस्तिका आहे ठरावाची, की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, एक विशेष बाजार मूल्य त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या रेडी रेकनरच्या ऐवजी शासनाने एक आत्ताचा निर्णय त्यांचा आहे 15,315 रुपये हा प्रति स्क्वेअर मीटरचा त्यांचा विशेष मूल्य आहे. या मूल्यानुसार इमारत ज्या भूखंडावर उभी आहे त्या भूखंडाचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाची ही बाजार मूल्य या दराने काढणार. आलेली जी किंमत असेल त्याच्या 25% दंड हा शब्द वापरलाय, तिथे आमची हरकत आहे. दंड, पेनल्टी असं त्यांनी म्हटलेलं आहे की पेनल्टी हा एखादा गुन्हा केला असेल तर किंवा एखादा कायदा भंग केला असेल त्यासाठी लावला जातो. इथं यांनी दंड हा शब्द वापरलाय, जणू काही आपण सगळे या सोसायटीत राहणारे गुन्हेगारच आहोत अशा पद्धतीने त्यांची ती वागणूक करण्याची पद्धत आहे. मग याच्या 25% दंड म्हणजे समजा जर बाजार मूल्य 60 लाख येत असेल तर 15 लाख रुपये त्या सोसायटीने भरायचे आहेत. म्हणजे आता त्या व्यतिरिक्त हे झालं फक्त निवासी सदनिका ज्या ठिकाणी म्हणजे रेसिडेन्शियल फ्लॅट्स जिथं आहेत तिथंही 25% आणि एखाद्या इमारतीमध्ये म्हणजे रोड लगत असलेल्या इमारतींना सगळीकडे वाणिज्य वापरासाठी परवानगी दिलेली आहे. तर व्यावसायिक असेल तर या मूल्याच्या 150% म्हणजे मगाशी मी म्हटल्यासारखं जर 60 लाख त्या भूखंडाची किंमत येत असेल तर हे झाली 100%. पुन्हा 150% म्हणजे 30 लाख पुन्हा त्याच्यात ऍडिशन करून म्हणजे 90 लाख रुपये त्याचे व्हॅल्यू होणार
आणि त्या पटीच्या पुन्हा दराने हे लोक पैसे घेणार. म्हणजे हा चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या योजनेला केवळ आपल्या रहिवाशांची काहीही चूक नसताना हा दंड आपल्याला आकारण्यात येत आहे. याच्या विरोधात आपण आवाज उठवायचा आहे. यासाठी आपल्याला या पुढच्या भागात आपल्याला याच्यापासून होणारे दुष्परिणाम काय आहेत किंवा संभाव्य धोके काय आहेत त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.